Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss the chapter Plant Kingdom. मित्रांनो, प्लांट किंगडम असा चॅप्टर आहे की जो अतिशय सोपा चॅप्टर आहे बाळांनो. फक्त फरक इतका लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही अभ्यास करणार एनसीईआरटी ने आपली नोटबुक बस रे बाबा झालं सगळं व्यवस्थित. मित्रांनो, एक गोष्ट साधी लक्षात घ्या. लास्ट लेक्चरला आपण बघितलं बेटा प्लांट किंगडमची सिस्टमॅटिक बघितली. म्हणजे प्लांट किंगडम मध्ये क्रिप्टोगॅम येतात, त्याच्यानंतर आपण म्हणूया फेंडोरोगॅम्स येतात. क्रिप्टोगॅम्स मध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. नंतर आपण फेंडोरोगॅम्स मध्ये सांगितलं बेटा जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. टेरिडोफाइट्स कसे बेटा व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स आहेत. बरोबर आहे बाळांनो इथपर्यंत सगळ्यांना. मग याच्यानंतर आपण एक पॉईंट काय शिकलो बाळांनो की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासिफिकेशन सिस्टीम बघितल्या. यामध्ये आपण शिकलो बाळांनो आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय, आणि त्याचबरोबर बेटा आपण सांगूयात फायलोजेनेटिक सिस्टीम काय. आर्टिफिशियल सिस्टीम गिवन बाय अरिस्टॉटल लिनियस, नॅचरल सिस्टीम गिवन बाय द बेंथमॅन हुकर, आणि सगळ्यात शेवटी बेटा द फायलोजेनेटिक सिस्टीम वॉज गिवन बाय अर्न्स्ट हेकेल, दॅट इज एंगलर अँड प्रँटल अँड तख्ताजान. बेटा एनसीईआरटीची एक लाईन आहे बाळा, एका स्टुडंटने विचारलं, ती म्हणजे काय सर आर्टिफिशियल सिस्टीममध्ये असं म्हटलंय की व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर अँड रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर हॅज अ इक्वल इम्पॉर्टन्स. हे कसं म्हणायचं बेटा, एक लक्षात घ्या. आर्टिफिशियल सिस्टीममध्ये अरिस्टॉटल साहेबांची एक चूक झाली. त्यांनी व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरला म्हणजे लीफच्या ग्रोथला, स्टेमला, रूटला, ब्रांचेसला, यांना सगळ्यांना काय केलं, रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर म्हणजे फ्लावरसारखी तुलना केली, जे चुकीचं आहे बाळांनो. ज्या वेळेस एन्व्हायरमेंटचा काही इफेक्ट होतो, ज्या वेळेस पर्यावरणाचा काही इफेक्ट होतो, म्हणजे पर्यावरणामध्ये टेम्परेचर जास्त वाढतं, टेम्परेचर किंवा कमी होतं, काही असो, पाणी जास्त पाणी कमी, याचा इफेक्ट कधी व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरवर जास्त देतो. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर जास्त होतं, रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरवर कमी होतो. मग दोघांना इक्वल इम्पॉर्टन्स कसं द्यायला पाहिजे, नाही ना बाळा, म्हणून तिथे तसं म्हटलं. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. म्हणजे याचा अर्थ विचार केला तर क्लासिफिकेशन सिस्टीम आणि टेक्झॉनॉमी आपण हा पार्ट बघितला. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे सर, आज आपण अल्गीकडे जाणार आहेत बाळांनो. कोणाकडे जातोय बेटा आपण, इथं अल्गीकडे जातोय. चला लक्षात बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. एकदम सोपा मी सांगतो बेटा, इथं क्रायटेरिया आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अल्गी. कुठला क्रायटेरिया महत्त्वाचा आहे बेटा आपल्याला इथं, अल्गी. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांना बोर्डकडे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट चांगली समजून गेली असेल, ती म्हणजे काय तर अल्गी म्हणजे काय. बरोबर आहे की नाही बेटा. चला याच्या प्रत्येक पॉईंटला आपल्याला स्टडी करायचं, पण हळूहळू स्टडी करायचं बेटा. लक्ष द्या अल्गी म्हणजे काय बेटा. चला बोर्डकडे लक्षात सगळ्यांनी. द स्टडी ऑफ अल्गी, स्टडी ऑफ, मी शॉर्टकट लिहितोय बेटा अल्गी. याला काय म्हणायचं बेटा, फायकोलॉजी. याला सिंपल नाव काय दिलं बेटा आपण, फायकोलॉजी. द स्टडी ऑफ अल्गी इज कॉल्ड ॲज फायकोलॉजी. समजलं बेटा सगळ्यांना इथं. द स्टडी ऑफ फंगाई इज कॉल्ड ॲज मायकोलॉजी. स्टडी ऑफ फंगायला काय म्हणायचं, मायकोलॉजी. स्टडी ऑफ फंगायला काय म्हणायचं बेटा, मग मायकोलॉजी. आणि अल्गीला काय म्हणायचं बेटा, फायकोलॉजी. समजलं बेटा सगळ्यांना इथं. चल गुड. अल्गी म्हणजे आपण काय सांगतो बेटा, जर समजा मी सिंग्युलर फॉर्म घेतलं, अल्गी हे नाव जर सिंग्युलर या फॉर्ममध्ये बघितलं तर मी काय म्हणतो बेटा, अल्गा. काय म्हणायचं, अल्गा. आणि तेच बेटा जर मी इथं प्लुरल फॉर्ममध्ये सांगितलं, प्लुरल फॉर्ममध्ये जर सांगितलं तर त्याला म्हणायचं अल्गी. म्हणजे बेटा आपण एक वचन आणि अनेक वचन शिकलो बाळांनो. एक वचन म्हणजे अल्गा, अनेक वचन म्हणजे काय बेटा, अल्गी. समजलं बेटा सगळ्यांना इथं. चलो बोर्डकडे लक्ष. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बेटा, या अल्गीमध्ये आपण काय काय स्टडी करतो. अल्गीमध्ये सगळ्यात पहिले स्टडी केलं जातं बाळांनो, दॅट इज कॉल्ड ॲज हॅबिटॅट. काय स्टडी करतो बेटा आपण इथं, हॅबिटॅट स्टडी करतो. एकदा का आपल्याला हॅबिटॅट समजलं बेटा की मग त्याच्यानंतर आपण काय करतो बेटा, इथं स्ट्रक्चर ऑफ थॅलस. काय बघतो बेटा आपण इथं, स्ट्रक्चर ऑफ थॅलस बघतो. त्यानंतर आपण काय शिकतो बेटा इथं, दॅट इज कॉल्ड ॲज द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन पार्ट शिकायचा आहे बेटा आपल्याला. आणि सगळ्यात शेवटी आपण याचं काय बघणार आहे बेटा, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. काय शिकणार आहे बेटा आपण इथं, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. म्हणजे मित्रांनो हे 4 बीट असे की जे 4 बीट आपल्याला काय करतात, अल्गीमध्ये शिकवले जातात. अल्गी ही आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाची पार्ट आहे बेटा. मग अल्गीसाठी आपण काय करतो मित्रांनो, तर अल्गीसाठी आपण ज्या वेळेस विचार केला, लक्षात सगळ्यांनी इथं, तर आपण सगळ्यात पहिले काय शिकतो बाळांनो इथं, हॅबिटॅट. अल्गीसाठी सिंपल काय सांगितलं बेटा आपण इथं, हॅबिटॅट. मग सर हॅबिटॅट म्हणजे काय, तर हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा. लिहून घ्या. हॅबिटॅट म्हणजे काय बेटा, राहण्याची जागा, अ प्लेस ऑफ लिव्हिंग. जिथं अल्गी सापडते आपल्याला अशी जागा. मग याचा अर्थ काय झाला, तर आपल्याला काय बघायचं बेटा, अल्गी म्हणजे नेमकं काय. तर अल्गी आपण म्हणतो बेटा पाण्यामध्ये असेल. कुठे असेल बेटा, पाण्यामध्ये असेल. अल्गी ज्या वेळेस पाण्यामध्ये आहे तर त्याला आपण सिंपल नाव देतो बेटा
ॲक्वॅटिक हॅबिट. काय नाव देतो बेटा आपण त्याला? ॲक्वॅटिक हॅबिट. ॲक्वॅटिकमध्ये दोन हॅबिट आपल्याला बघायचे आहेत. एकाला आपण नाव दिलं बेटा फ्रेश वॉटर आणि दुसऱ्याला आपण नाव दिलं बेटा इथं मराईन वॉटर. एकाला काय नाव दिलं बेटा आपण? फ्रेश वॉटर. दुसऱ्याला काय नाव दिलं बेटा? मराईन वॉटर. मग याचा अर्थ काय झाला बेटा? फ्रेश वॉटर आणि मराईन वॉटरचा अर्थ काय होतो? नदीचं पाणी, तलावाचं पाणी आणि गटारीचं पाणी म्हणजे नाल्याचं पाणी. नदीचं पाणी, तलावाचं पाणी, नाल्याचं पाणी याला म्हणायचं बेटा फ्रेश वॉटर. काय म्हणायचं बेटा त्याला? फ्रेश वॉटर. आणि मराईन वॉटर म्हणजे काय? तर मराईन वॉटरचा अर्थ होतो बेटा इथं जे समुद्राचं पाणी असणार आहे. कुठलं पाणी असणार आहे बेटा? समुद्राचं पाणी. समुद्राच्या पाण्याला आपण काय नाव दिले बेटा इथं? दॅट इज कॉल्ड ॲज फ्रेश वॉटर. समजा मी इथं सांगतो बेटा मॉइस्ट प्लेसेस, मॉइस्ट सॉइल किंवा मॉइस्ट प्लेसेस असं असेल बेटा तर त्याला म्हटलं जातं बेटा टेरेस्ट्रियल. काय म्हणतो बेटा आपण त्याला? टेरेस्ट्रियल म्हणतो. मला सांगा बेटा इथपर्यंत समजलं सगळ्यांना? बघा बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेही कॅरेक्टर शिकतो बेटा ते कॅरेक्टर आपल्याला हळूवार कॅरेक्टर शिकायचे आहेत. पहिलं कॅरेक्टर आपण घेतलं बेटा हॅबिटॅट. हॅबिटॅट या शब्दाचा अर्थ आपण काय सांगितलं बेटा इथं? राहण्याची जागा. आपल्याला ती पाण्यामध्ये सापडते म्हणून ॲक्वॅटिक, जमिनीवर सापडते टेरेस्ट्रियल. ॲक्वॅटिकमध्ये जर फ्रेश वॉटर असेल किंवा मरीन वॉटर असेल, समुद्राचं पाणी म्हणजे मराईन वॉटरमध्ये. बरोबर आहे बेटा इथं? चलो लक्ष द्या. दुसरं आपण सांगतो बेटा याच्यामध्ये, लक्ष द्या सगळ्यांनी इथं, रिव्हर वॉटर म्हणजे मी फ्रेश वॉटर म्हणतोय. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. फ्रेश वॉटर प्लस मराईन वॉटर, मी शॉर्टकट लिहितोय बेटा इथं. फ्रेश वॉटर प्लस मराईन वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे काय? समुद्राचं पाणी. सॉरी, फ्रेश वॉटर म्हणजे नदी नाल्याचं पाणी, तलावाचं पाणी आणि इथं समुद्राचं पाणी. नदीचं पाणी ज्यावेळेस समुद्राच्या पाण्यासोबत मिक्स होतं, नदीचं पाणी जेव्हा समुद्राच्या पाण्यासोबत मिक्स होतं बेटा त्याला आपण नाव देतो बेटा इथं ब्रॅकिश वॉटर. काय नाव देतो बेटा आपण त्याला? ब्रॅकिश वॉटर. त्याला सोपं नाव दिलं बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज ब्रॅकिश वॉटर. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? तर तुम्ही म्हणणार ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय? सरबत म्हणायचं बेटा याला. गोड पाण्यात खारट पाणी थोडंसं टाकलं, लिंबू पिळला, सरबत. मग ही जागा कुठल्याला? खाडी म्हणतात बेटा. जिथं समुद्राच्या पाण्यामध्ये नदी जाते तिथं गोड आणि खारट पाणी यांचा संगम असतो बेटा, त्याला म्हणतात बेटा आपण ब्रॅकिश वॉटर. काय नाव देतो बेटा आपण त्याला? ब्रॅकिश वॉटर नाव देतो. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? तर सांगा से यस ऑर नो बेटा. चलो गुड. आता पुढचा पॉईंट बघा बरं बेटा काय. मग ही पॉईंट काय झालं बेटा? दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज द सिम्पल पॉईंट, दॅट इज कॉल्ड ॲज द हॅबिटॅट. हे काय बघितलं बेटा आपण? हॅबिटॅट बघितलं. आता मित्रांनो मला पूर्ण बोर्डची गरज पडणार आहे, बरोबर आहे की नाही? हां, मला पूर्ण बोर्ड तुम्हाला वापरून सांगायचं म्हणून तुम्ही काय करा, मी एका साईडला होतो, तुम्ही फटक्यात सगळं लिहून टाका बेटा. झालं का लिहून? सांगा मला लगेच. झालं लिहून? चल गुड बेटा. आता मी काय करतोय बेटा, या बोर्डवर तुम्हाला थॅलस हा शब्द पहिले समजेल आणि मग कशा वेगळ्या प्रकारच्या अलगी पडतात या प्रत्येक अलगीला आपल्याला समजून घ्यायचं आहे बेटा. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? प्रत्येक प्रकारची अलगी ही आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे बेटा. प्रत्येक प्रकारची अलगी आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. कशी महत्त्वाची त्याच्याकडे लक्ष द्या. आणि याच्यावर यावर्षी क्वेश्चन आलेला आहे. ओके ना? चलो गुड. लक्ष द्या बेटा बोर्डकडे. हेडून घेतो बेटा मी इथं स्ट्रक्चर, स्ट्रक्चर ऑफ थॅलस किंवा थॅलॉइड. कॉमनली शब्द थॅलॉइड पण म्हटलं जातं, आपण थॅलसच लक्षात ठेवायचं बेटा. चलो आता सगळ्यात पहिले थॅलस हा शब्द समजून घ्या. थॅलस या शब्दाचा अर्थ नेमका काय असतो? आता थॅलस या शब्दाचा अर्थ मी इथं लिहितोय बेटा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. थॅलस म्हणजे काय? थॅलस या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो? मित्रांनो, जेव्हाही आपण प्लांट बॉडीबद्दल विचार करतो, या प्लांट बॉडीला अलगीला पहिले ऑब्झर्व करा. जर मित्रांनो मी अलगीमध्ये ऑब्झर्व केलं तर माझ्या लक्षात असं येतं की अलगीला रूट, स्टेम, लीफ नाही आहे. ज्या प्लांट बॉडीला रूट आणि स्टेम आणि लीफ अपसाइड असतात म्हणजे आपल्याला रूट, स्टेम, लीफ सांगता येत नाही, अशा वेळेस त्याला शब्द वापरायचा बेटा थॅलस. म्हणजे आपण काय म्हणतो बेटा? ट्रू. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. ट्रू. पण ट्रू काय? मी समजा रूट सांगितले बेटा इथं, ट्रू रूट. त्यानंतर काय घेतलं बेटा इथं? स्टेम. त्यानंतर काय सांगितलं बेटा? लीफ. एखाद्या झाडाला तीन महत्त्वाचे पार्ट हेच बेटा, रूट आहे, स्टेम आहे आणि लीफ आहे. साधारणतः हेच पार्ट आपल्याला दिसतात. फ्लावर तर जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म मध्येच दिसणार आहे. पण अलगीमध्ये आपल्याला रूट, स्टेम, लीफ दिसत नाही म्हणून त्याला आपण काय म्हणतो बेटा? अपसेंट. काय म्हणतोय? अपसेंट. ज्या वेळेस ट्रू रूट, स्टेम, लीफ अपसेंट असतात अशाला म्हणायचं बेटा थॅलस. काय म्हणायचं बेटा? थॅलस. मग प्लांट बॉडी कशी आहे? थॅलस म्हणजे काय? थॅलॉइड. याची प्लांट बॉडी म्हणजे याचं थॅलस.
प्लांट बॉडी शब्दाचा अर्थ काय बेटा थॅलस, पण थॅलस शब्द काय सांगतो तर तुमच्याकडे रूट स्टेम लीफ काय बेटा सर्टनली अब्सेंट असणार आहे. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. मग आता स्ट्रक्चर ऑफ थॅलस, अल्गीचं ज्या वेळेस आपण स्ट्रक्चर बघतो, अल्गीमध्ये नेमके किती पार्ट पडतात, अल्गी कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात, अल्गीचं स्ट्रक्चर नेमकं कसं कसं असेल, ज्यावेळेस हा प्रश्न आपल्याला येतो, हा प्रश्न आपल्याला आल्यानंतर आपण सगळ्यात पहिले काय सांगतो बेटा, ही असणार आहे युनिसेल्युलर. काय असणार आहे बेटा मला सांगा, ही युनिसेल्युलर असणार आहे. त्याचबरोबर आपण काय म्हणतो बेटा, इथं दुसरी असणार आहे मल्टीसेल्युलर. इथं सिंपल काय सांगितली बेटा आपण, मल्टीसेल्युलर. म्हणजे आपल्याकडे असलेल्या अल्गीला आपण म्हणतो युनिसेल्युलर पण आहे, त्याचबरोबर काय बेटा मल्टीसेल्युलर पण आहे. मग कसं असणार आहे बेटा, लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. ज्या वेळेस मी युनिसेल्युलर अल्गी म्हटलं बेटा, मी शॉर्टकटमध्ये एजी लिहून देतो, इथं अल्गी, इथं सुद्धा शॉर्टकटमध्ये लिहून देतो एजी. ओके चलो बोर्डकडे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. जेव्हा मी युनिसेल्युलर अल्गी म्हटलं बेटा, तर या युनिसेल्युलर अल्गीचा अर्थ कसा झाला, लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्या सायंटिस्ट लोकांनी अभ्यास केला. सायंटिस्ट लोकांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना समजलं बेटा की काही अल्ग्या सिंगल सेलच्या आहेत, ज्या विटेकर साहेबांनी प्रोटिस्टामध्ये ठेवलं होतं, पण आपले सायंटिस्ट त्याला फोटोसिंथेसिस करतो म्हणून अल्गी पण म्हणतात. मग आता इथं आपण काय सांगितलं बेटा, तर आपण इथं काय सांगितलं, युनिसेल्युलर, पण अल्गी कशी बेटा, इथं मोटाईल अल्गी आहे. अल्गी कशी बेटा, इथं मोटाईल अल्गी आहे. म्हणजे युनिसेल्युलरमध्ये एक अल्गी अशी जी मोटाईल असेल, तर ऑब्व्हियसली आपण सांगितलं बेटा इथं दुसरी अल्गी कशी असेल बेटा, इथं नॉन मोटाईल असेल. दुसरी अल्गी आपण सांगितली बेटा नॉन मोटाईल. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपण अल्गीचे दोन पार्ट बघितले. पहिल्या पार्टमध्ये आपण सांगितलं बेटा मोटाईल अल्गी असेल, दुसऱ्या पार्टमध्ये सांगितलं नॉन मोटाईल अल्गी असेल. मग सर हा मोटाईल आणि नॉन मोटाईल शब्द कसा तयार झाला सर, याचा अर्थ काय झाला, एकदम सोपा पार्ट बेटा, लक्ष द्या सगळ्यांनी. मोटाईल अल्गी समजण्यासाठी आपण काय केलं बेटा, इथं सिंपल स्ट्रक्चर घेतलं, दॅट इज कॉल्ड एज क्लमॅडोमोनस. हा न्यूक्लियस समजा बेटा, इथं हा फ्लॅजेला काढला. एक्झाम्पल काय सांगायचं बेटा, इथं एक्झाम्पल काय लक्षात ठेवणार बेटा तुम्ही, एक्झाम्पल क्लमायडोमोनस. क्लमायडोमोनस. चल, क्लमायडोमोनस नावाची अल्गी कशी बेटा, इथं क्लमायडोमोनस नावाची अल्गी युनिसेल्युलर आहे. कशी बेटा अल्गी, इथं युनिसेल्युलर आहे. ही युनिसेल्युलर अल्गी पण हिला काय प्रेझेंट आहे बेटा, फ्लॅजेला प्रेझेंट आहे, म्हणून ती काय झाली बेटा मोटाईल आहे. म्हणजे युनिसेल्युलर मोटाईल अल्गी असा क्वेश्चन विचारला तर सांगायचं बेटा इथं क्लमॅडोमोनस. काय आन्सर करणार बेटा, इथं क्लमॅडोमोनस. नॉन मोटाईलचं एक्झाम्पल लक्षात ठेवा बेटा, नॉन मोटाईलचं एक्झाम्पल बेटा इथं क्लोरेल्ला. काय एक्झाम्पल आहे बेटा, इथं क्लोरेल्ला एक्झाम्पल आलं. क्लोरेल्लासाठी डायग्राम बघा बेटा कशी आहे, सेल वॉल ड्रॉ केली, जगातली सगळ्यात कठीण डायग्राम आहे बेटा ही. सेल मेम्ब्रेन ड्रॉ केली, हा न्यूक्लियस झाली बेटा डायग्राम. म्हणजे काय झालं तर आपण म्हणतोय क्लमॅडोमोनसला युनिसेल्युलर म्हणतोय, क्लोरेल्ला पण युनिसेल्युलर म्हणतोय बेटा. युनिसेल्युलर पण याच्यात फ्लॅजेला आहे का नाही, पाण्याच्या मदतीने, वाहत्या पाण्याच्या मदतीने काय करते, ही मुवमेंट करते, म्हणून हिला आपण म्हणतो बेटा नॉन मोटाईल. ही स्वतः मुवमेंट नाही करत आहे, स्वतः मुवमेंट करण्यासाठी फ्लॅजेला गरजेचं आहे, पण याच्याकडे फ्लॅजेला आहे का बेटा मला सांगा, नाहीये, म्हणून आपण त्याला काय म्हटलं बेटा, इथं नॉन मोटाईल झालो. आणि हा होता बेटा नीटचा क्वेश्चन, नीटला आलेला क्वेश्चन हा आहे. ओके बेटा, आलं सगळ्यांच्या क्वेश्चन लक्षामध्ये. सो नीटला असे सोपे क्वेश्चन येतात, काही गडबड करायची नाही बेटा कोणी, एकदम भारी क्वेश्चन्स येतात नीटला, आपले सगळे वर्गात झालेले असतात बेटा विशेष म्हणजे. आणि चलो बोर्ड लक्षात सगळ्यांनी. मल्टीसेल्युलरमध्ये आपण काय घेतो बेटा, फिलामेंटस. फिलामेंटस अल्गी म्हणजे काय, थ्रेड लाईक अल्गी. आणि दुसरीला नाव दिलं बेटा आपण कोलोनियल. काय नाव दिलं, कलोनियल. एका अल्गीला काय नाव दिलं बेटा, फिलामेंटस. दुसऱ्या अल्गीला काय नाव दिलं बेटा, कलोनियल. मग आता काय होतंय, म्हणजे मल्टीसेल्युलर आहे, एकापेक्षा जास्त सेल त्याच्याकडे प्रेझेंट आहेत, एकापेक्षा जास्त सेल प्रेझेंट आहे, परंतु त्या कशात बेटा थ्रेड लाईक अरेंज झालेत, रेल्वेच्या डब्यासारखे अरेंज झालेत, म्हणून त्याला फिलामेंटस म्हटलं. कॉलोनियल म्हणजे एका ग्रुपमध्ये अरेंज आहे. याच्या डायग्राम काढेल तेव्हा तुम्हाला चांगलं समजेल बेटा. चला लक्ष द्या बाळांनो सगळ्यांनी बोर्डकडे. फिलामेंटस नावाची अल्गी जेव्हा आपण स्टडी केली बेटा, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. फिलामेंटस नावाच्या अल्गीमध्ये सगळ्यात पहिला टाईप काय पडतो बेटा, याला नाव दिलं जातं बेटा अनब्रांच. काय नाव दिलं बेटा आपण याला, अनब्रांचड अल्गी. म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तर आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर तर आहे, पण या थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये आपण काय सांगतोय बेटा इथं की याला कुठल्याही प्रकारच्या ब्रांचेस नाही, कुठल्याही प्रकारच्या काय बेटा इथं ब्रांचेस नाही आहेत. चला लक्ष द्या बरं बेटा, इथं कुठल्याही प्रकारच्या ब्रांचेस नाही बेटा. याचं एक्झाम्पल बघा, लक्षात ठेवा, युलोथ्रिक्स.
सिंपल काय सांगितलं बेटा, युलोथ्रिक्स. युलोथ्रिक्स नावाची अल्गी काय असेल बेटा इथं, युलोथ्रिक्स नावाची अल्गी हा सबस्ट्रॅटम बेस काढला बेटा आपण. या बेसवर आपण सांगितलं बेटा ही अल्गी इथं ग्रो झालेली. बघा बेटा सगळ्यांनी लक्ष द्या. इथं मी युलोथ्रिक्स नावाची अल्गी ड्रॉ केली. युलोथ्रिक्स नावाच्या अल्गीला व्यवस्थित बघा आणि मला सांगा तुम्हाला कुठेही इथे कुठेही तुम्हाला ब्रांचेस दिसत आहेत का बेटा, नाही. युलोथ्रिक्स नावाच्या अल्गीमधल्या सगळ्या सेल आपण काय म्हणतो बेटा, सिंगल आहेत, म्हणजे एका रांगेत आहेत आणि थ्रेड लाईक आहेत, म्हणून त्याला फिलामेंटस अल्गी म्हणतात. पण त्यालाच काय नाव देतो बेटा आपण, अनब्रांच अल्गी नाव देतो. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. चलो बोर्डकडे लक्ष द्या बेटा. अनब्रांच मधून आता दुसरं आपण घेतो बेटा इथं ब्रांच अल्गी. काय घेतलं बेटा आपण इथं, ब्रांचड अल्गी. सिंपल आपण सांगितलं बेटा इथं ब्रांच अल्गी. मित्रांनो या ब्रांच अल्गीसाठी एक्झाम्पल लक्षात घ्या. एक्झाम्पल इज एक्टोकार्पस. एक्झाम्पल काय घेतलं बेटा, एक्टोकार्पस. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. ब्रांच अल्गी एक्टोकार्पस हा घेतला बेटा आपण, बेस घेतला, सबस्ट्रॅटम ज्याला म्हणतो बेटा आपण, आणि याच्यापासून हे थ्रेड लाईक तर आहेच, पण यांना कशात बेटा इथं ब्रांचेस आलेले आहेत. काय आले आहेत बेटा मला सांगा, इथं ब्रांचेस आलेले आहेत बेटा इथं. सिंपल आपण सांगितलं बेटा इथं काय आलंय, या ब्रांचेस आलेले आहेत. म्हणजे फिलामेंटस ब्रांच अल्गी, एक्झाम्पल काय एक्टोकार्पस, याच स्ट्रक्चरला नाव देतात बेटा हेटेरोट्रिकस. हेटेरोट्रिकस म्हणजे काय सर, हेटेरोट्रिकस या शब्दाचा अर्थ होतो फिलामेंटस ब्रांच. फिलामेंटस ब्रांच अल्गी याचं दुसरं नाव बेटा हेटेरोट्रिकस. जर कोणी विचारलं एक्झामला आलं व्हॉट इज मीन बाय हेटेरोट्रिकस, तेव्हा सांगायचं फिलामेंटस ब्रांच अल्गी. तिला काय म्हणायचं, हेटेरोट्रिकस म्हणायचं. बाळांनो आता आपण काय करतो बेटा, या फिलामेंटस अल्गीच्या तिसऱ्या टप्प्यात येतोय. फिलामेंटस अल्गीचा तिसरा बेटा आउट ऑफ सिलेबस आहे, माझी शिकवायची इच्छा आहे बेटा, म्हणून मी शिकवतोय. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे. सायफोनोशियस अल्गी. काय नाव दिलं बेटा मी इथं, सायफोनोशियस अल्गी. सायफोनोशियस अल्गीचं एक्झाम्पल आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल इज हायड्रोडिक्टिऑन. एक्झाम्पल काय बेटा याचं, हायड्रोडिक्टिऑन. सॉरी याचं एक्झाम्पल बेटा मी कॉलोनियलचा विचार करतोय मनातल्या मनात, म्हणून तसं झालं. ओके, उचेरिया किंवा वॉकेरिया. चल ओके, इकडे लक्ष द्या. होऊन जातं बेटा ते थोडंसं. वॉकेरियाकडे लक्ष द्या. ही अल्गी आपण सांगतो बेटा इथं कशी आहे, ही फिलामेंटस अल्गी बेटा असं समजा. इथं ही ड्रॉ केली बघा मी इथं. पण इथं कुठेही मला सांगा दोन न्यूक्लियसच्या मध्ये, हे न्यूक्लियस ड्रॉ केले बेटा मी. न्यूक्लियसच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं कुठल्याही प्रकारची पार्टिशन वॉल नाही. सायफॉन म्हणजे काय, नो पार्टिशन, कंटिन्युअस सायटोप्लाझम. लिहून घ्या, कंटिन्युअस सायटोप्लाझम. कंटिन्युअस सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा इथं, कंटिन्युअस सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, सायफोनोशियस. काय नाव देतो बेटा आपण त्याला, सायफोनोशियस. सायफोनोशियस अल्गी कुठली बेटा इथं, वॉकेरिया. कुठली बेटा मला सांगा इथं, वॉकेरिया. हा पॉईंट समजला बेटा सगळ्यांना. चलो सगळ्यात शेवटची अल्गी आपण सांगतो बेटा कॉलोनियल. कॉलोनियलमध्ये मी सांगितली बेटा एक मोटाईल अल्गी. कॉलोनियलमध्ये काय सांगितलं बेटा, मोटाईल अल्गी. मी वरती लिहितो बेटा, तुम्ही व्यवस्थित चार्टला ड्रॉ करून घ्या आणि मग लिहा. मी इथं सांगतो बेटा नॉन मोटाईल अल्गी. काय घेतली बेटा मी इथं, नॉन मोटाईल अल्गी. चलो समजण्यासाठी बेटा मी दोन टाईप्स घेतले. कॉलोनियल अल्गीचे किती टाईप्स आहे बेटा, दोन. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. कॉलोनियल मोटाईल अल्गीचं एक्झाम्पल आहे बेटा वॉलवॉक्स. काय नाव बेटा, वॉलवॉक्स. आता तुमच्या डोक्यात येईल की सर हा वॉलवॉक्स नेमका दिसतो कसा, बरोबर आहे की नाही. वॉलवॉक्स नेमका दिसतो कसा, वॉलवॉक्सकडे सगळ्यांनी ऑब्झर्व करा. अशा भरपूर साऱ्या सेल्स आपल्याला दिसतात, पण या सेल्सला बेटा जॉईन केलं गेलं आहे प्रोटीनच्या स्ट्रक्चर्सने. कोणी अटॅच केले बेटा याला, प्रोटीनच्या स्ट्रक्चर्सने. परत याच्यामध्ये भरपूर साऱ्या सेल्स असतील. या सगळ्या सेल एकमेकांशी कुठे ना कुठे जुळलेल्या असतात बेटा. हां हां अशा सेल्स फुटबॉल सारखं दिसतं बेटा. हां
पण आता विशेष गोष्ट काय बेटा, या प्रत्येक सेलचा जर विचार केला, याच्या आउटर सेल ज्या असतात बेटा, या आउटर सेलकडे आपण म्हणतो इथं हा फ्लॅजेला प्रेझेंट असतो. सिंपल आपण काय म्हटलं बेटा, इथं फ्लॅजेला प्रेझेंट असतो. हा फ्लॅजेला प्रेझेंट आहे, म्हणून हा वॉल्वॉक्स झाला बेटा. वॉल्वॉक्समध्ये बघा तुम्ही कॉलनीमध्ये तयार झाले. वॉल्वॉक्स हा मोठा आहे बेटा. वॉल्वॉक्सला बघितलं तर गोल गोल फिरतो बेटा, बरोबर की ना, असा गोल गोल फुटबॉल सारखा जाईल, म्हणून याला रोलिंग अल्गा म्हणतात. लिहून घ्या, रोलिंग अल्गी. आता नॉन मोटाईलकडे लक्ष द्या. नॉन मोटाईलमध्ये काय बेटा, असे हेक्झागॉन स्ट्रक्चर तयार करून देतो मी पहिले. याच्यामध्ये बेटा इथं अशा अल्गीच्या ह्या सेल्स झाल्या. चला लक्षात आलं बेटा सगळ्यांच्या इथं. हां, या सेल्स आहेत बेटा, या आणि हा मधली रिकामी जागा आहे, रिकामी जागा. या रिकाम्या जागेला आपण काय नाव देतो बेटा, इथं ल्युमेन. काय नाव देतो बेटा आपण त्याला, ल्युमेन. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात. अल्गी अशी वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरची बेटा, आलं लक्षात सगळ्यांच्या. अल्गी इथं वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरची, म्हणजे काय झालं, याचा अर्थ असा झाला बेटा, कशा वेगवेगळ्या प्रकारच्या अल्गी आपल्याला शिकायच्या आहेत. सगळे एक्झाम्पल ग्रीन अल्गीचे आहेत बेटा. सगळे एक्झाम्पल कशाचे, ग्रीन अल्गी, फक्त एक्टोकार्पस सोडून. एक्टोकार्पसला जर वगळला आपण तर सगळे एक्झाम्पल कशाला बिलॉंग करतात बेटा, ग्रीन अल्गीला. आपण पुढे शिकणार आहोत. मग काय बघितलं बेटा आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये, आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण एक गोष्ट बघितली बेटा की थॅलस म्हणजे काय. अल्गीची जी प्लांट बॉडी आपल्याला दिसते, अल्गीचा जो फॉर्म आपल्याला दिसतो बेटा डोळ्यांनी, त्या फॉर्मला आपण नाव देतो बेटा, इट इज व्हॉट, इट इज नथिंग बट अ थॅलस. मग थॅलस या शब्दाचा अर्थ काय झाला, थॅलस या शब्दाचा अर्थ होतो बेटा की डू नॉट हॅव अ रूट, स्टेम अँड लीफ. कुठल्याच अल्गीला तुम्हाला रूट, स्टेम, लीफ असं काहीच दिसणार नाही बेटा, म्हणून त्याला आपण काय म्हटलं बेटा, थॅलस. त्या प्लांट बॉडीला थॅलस किंवा थॅलॉइड म्हटलं जातं. मग आता पुढचा प्रश्न कसा आहे बघा बेटा, थॅलस किती टाईपचे असतात, तर युनिसेलर अल्गी, दुसरं काय बेटा, मल्टीसेलर अल्गी. बरोबर आहे बेटा. युनिसेलर अल्गीमध्ये आपण सांगितलं मोटाईल अल्गी, दुसरी कशी बेटा, नॉन मोटाईल अल्गी. मोटाईल अल्गीमध्ये आपण काय सांगतो बेटा, एक्झाम्पल क्लमॅडोमोनस. नॉन मोटाईलला काय बेटा, क्लोरेल्ला. नीटचा जो क्वेश्चन येऊन गेला बेटा. मला सांगा मित्रांनो, क्लमॅडोमोनसमध्ये काय प्रेझेंट आहे, तर फ्लॅजेला प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा तिथं, फ्लॅजेला प्रेझेंट आहे. फ्लॅजेला प्रेझेंट आहे बेटा क्लमॅडोमोनसला, म्हणून तो मोटाईल आहे. मल्टीसेलर अल्गीमध्ये दोन टाईप्स पडतात, फिलामेंटस अल्गी आणि दुसरी काय बेटा, कॉलोनियल अल्गी पडते. मग आता कॉलोनियल अल्गी आणि फिलामेंटस अल्गीचा विचार केला तर अनब्रांच अल्गी, ब्रांच अल्गी आणि सायफोनोशियस अल्गी. फिलामेंटस म्हणजे थ्रेड लाईक, बघा बेटा सगळे थ्रेड लाईक दिसत आहेत, म्हणून त्याला फिलामेंटस अल्गी म्हटलं गेलं. मग आता दुसरी गोष्ट काय बेटा, जी ब्रांच असेल किंवा अनब्रांच असेल किंवा सायफोनोशियस असेल. अनब्रांचचं एक्झाम्पल घेतलं युलोथ्रिक्स, एका काडीसारखी बेटा कुठल्याही ब्रांचेस नाही. दुसरं एक्झाम्पल आपण इथं घेतलं बेटा ब्रांच, एक्टोकार्पस, या शब्दाला नाव दिलं हेट्रोट्रिकस. हेट्रोट्रिकस म्हणजे काय सर, तर फिलामेंटस ब्रांच अल्गीला म्हणायचं बेटा हेट्रोट्रिकस. एक्झाम्पल काय बेटा, एक्टोकार्पस, ही ब्राउन अल्गी बेटा. सायफोनोशियस म्हणजे काय, दोन न्यूक्लियसच्या मध्ये इथं क्रॉस वॉल नाही, सेप्टा नाही, पार्टिशन वॉल नाही. दोन न्यूक्लियसच्या मध्ये पार्टिशन वॉल नाही बेटा, त्याला आपण नाव देतो सायफोनोशियस अल्गी. त्याचं एक्झाम्पल बेटा वॉकेरिया. सायटोप्लाझम कसं बेटा, कॉन्टिन्युअस. कॉलोनियल अल्गीचा विचार केला तर मोटाईलमध्ये एक्झाम्पल काय बेटा, वॉल्वॉक्स. आणि नॉन मोटाईलचं एक्झाम्पल काय बेटा, हायड्रोडिक्टियॉन. लिहायचं विसरलो मी ते एक्झाम्पल, मी ते एक्झाम्पल लिहून देतो बेटा तुम्हाला. हे एक्झाम्पल कशाचं आहे बेटा, हायड्रोडिक्टियॉन. पूर्ण तलावाच्या पाण्यामध्ये असं जाळीसारखं पसरतं, म्हणून त्याला पॉन्ड नेक म्हणतात. याला काय म्हणतात बेटा, आणि रोलिंग अल्गी. काय म्हणतो बेटा आपण याला, रोलिंग अल्गी. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी, आता जेव्हाही तुम्ही हा विचार करतात बेटा, एवढा मोठा चार्ट आहे. ऑफलाईन लेक्चर्समध्ये बेटा सगळ्या स्टुडंटने या चार्टचा 10 वेळेस होमवर्क केलेला आहे. 10 वेळेस प्रत्येकाला लिहून यायचं होतं, त्यांनी ते लिहिलेलं आहे. समस्या बेटा सगळ्यांना. म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या बेटा, तुम्हालाही हे 10 वेळेस लिहावं लागणार आहे. तुम्हाला हे 10 वेळेस लिहावंच लागणार. याचा होमवर्क तुम्हाला करायचा आहे, स्वतःसाठी तुम्हाला होमवर्क करायचा आहे. समजलं बेटा सगळ्यांना इथं. चला फटाफट लिहा बरं बाळांनो सगळ्यांनी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ. गगन भरारी, गगन भरारी. RCC